तू विसरली स्वतःचं स्वप्न. संसाराच्या या गडबडीत, कधी मुलांच्या अभ्यासात तर कधी स्वयंपाकघराच्या खिडकीत. एज इज जस्ट अ नंबर. पण तिला आता वाटतं की वेळ गेली. तिची ओळख फक्त आई, बायको आणि सून एवढीच उरली. बट वेट, इट्स नेव्हर टू लेट टू फाइंड द न्यू व्ह्यू. तुमच्या स्वप्नांना तुम्ही आताही एक आकार देऊ शकता. एक स्वतःचा फ्रेश व्ह्यू आणि स्वतःचं अस्तित्व तयार करू शकता. नमस्कार मंडळी, मी वैशाली. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत माझ्या सर्व गोड मैत्रिणींसाठी, ज्यांना वाटतं आहे की आता माझं वय झालं, मी 30+ आहे, मी 40+ आहे, मला फक्त आता माझं आयुष्य इतरांसाठीच जगायचं आहे. चला तर मग तुमच्या आयुष्याचं रिस्टार्ट बटन कसं सुरू करायचं या 5 मिनिटात आणि स्वतःला कसं बदलायचं हे इथे आज पाहूया. बघा, आज आपण 30, 35, 40 या उंबरठ्यावर असलो आणि आपली मुलं जरी मोठी होत असली तरीही घराच्या जबाबदाऱ्यासोबत आपण स्वतःला रिस्टार्टच्या बटनसोबत स्टार्ट करू शकतो. आपण सगळ्यांचं करतो, पण स्वतःचा आरसा बघायला आपल्याला वेळही नसतो. सेल्फ केअर म्हणजे फक्त पार्लरला जाणं नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आहे. स्वतःचा कॉन्फिडन्स आतून वाढवणं आहे. आणि जर स्वतःला आतून आनंदी किंवा हॅप्पी ठेवत नसाल तर स्वतःला रिस्टार्ट करण्याचं बटन विचार करायचं सोडून द्या. कारण जोपर्यंत तुम्ही मी टाईम हा स्पेस शोधणार नाही. आता ताई तू असं का म्हणते, काय असतो हा मी टाईम? तर सगळ्यात महत्त्वाचा टाईम म्हणजे स्वतःचा मी टाईम स्पेस शोधा आणि 5 मिनटात स्वतःचं तुम्ही आयुष्य बदला. बघा, पहिली स्टेप तुम्हाला सांगते. घराच्या कामासातून आपण स्वतःसाठी दिवसातले 5 मिनटं शोधू शकत नाही. त्या 5 मिनटातनं कोणाचंच ऐकायचं नाही. मग तो तुमचा छंद असो, वाचन असो, रीडिंग असो, रायटिंग असो, तेव्हा फक्त आय ॲम अ नॉट अ जस्ट हाऊसवाईफ, आय ॲम ॲन अ इंडिव्हिज्युअल. फक्त एवढी भावना त्या 5 मिनटात स्वतःसाठी ठेवायची आणि तिथूनच आपल्या रिस्टार्टची आपल्या मनातूनच सुरुवात करायची. ती स्वयंपाकघरातूनही करू शकता तुम्ही, ते तुम्ही कामं करताना करू शकता. फक्त 5 मिनटं स्वतःला द्यायचे. दुसऱ्या 5 मिनटात तुम्ही लर्निंग मोड ऑन करू शकता. लर्निंग मोड ऑन म्हणजे काय गं ताई? तर दुसरी महत्त्वाची पाहिलं म्हणजे अपस्किलिंग. 30+, 40+ नंतर आयुष्य संपत नाही, तर खऱ्या आयुष्याची इथूनच सुरुवात होते. तुम्हाला जे आवडतं ते कुकिंग असेल, एखादी भाषा शिकणं असेल किंवा ऑनलाईन बिझनेस असेल. आज इंटरनेटवर सगळं आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध असते. दररोज आपण काहीतरी नवीन स्किल शिकू शकतो. जेव्हा काही आपण नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो आणि तो तो एखाद्या मेकअपपेक्षाही वेगळा कॉन्फिडन्स ग्लो असते आणि तो एवढा भारी असतो ना, का तो एवढा कॉन्फिडंट लूक देतो. नाहीतर मला सांगा कमेंटमध्ये की मी खोटं बोलते की खरं बोलते. तिसरी स्टेप्स म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाची, आपण मुलांच्या डब्यांची काळजी घेतो पण स्वतःचाच नाश्ता लावून जातो. बरोबर आहे ना? आरोग्याकडे दुर्लक्ष आपण करत असतो. हीच आपली 30 जी प्लस आहे किंवा 40+ आहे, या वयात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्या दिवसाची सुरुवात स्वतःसाठी आणि स्वतःच्या नाश्त्यासाठी 5 मिनटं देऊन करा. थोडा व्यायाम, थोडा चालणं, थोडं शरीर तुमचं साथ देईल, पण पुढे देणारही नाही. अशा वेळेस मग तुम्ही तुमचे स्वप्न कसे पूर्ण करू शकाल? हेल्दी मॉम, हॅप्पी टाईम किंवा हॅप्पी होम हे विसरू नका. म्हणून 5 मिनटं आरोग्याकडे लक्ष द्या. चौथा पॉईंट म्हणजे ओव्हर थिंकिंग, स्टॉप कंपॅरिझन. आणि नकारात्मकता इतकी भरून ठेवतो की शेजाऱ्यांचं काय करते, शेजारी मला काय म्हणतील, लोक काय म्हणतील, सोशल मीडियावरच्या बायका तर किती छान असतात, मी कधी एवढी परफेक्ट बनू शकेल. यावरून स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही. आपलं आयुष्य वेगळं आहे समजायचं. त्यांचा स्ट्रगल वेगळा आहे, आपला स्ट्रगल वेगळा आहे. दुसऱ्यांच्या यशाची तुलना स्वतःच्या सुरुवातीशी करू नका किंवा स्वतःशी तर कधीच करू नका. कारण तुमची स्पर्धा फक्त स्वतःसोबत आहे, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा आपण आपली स्पर्धा स्वतःसोबत ठेवतो ना, तेव्हाच आपण नक्की आपल्या आयुष्याचं रिस्टार्ट बटन स्टार्ट करू शकतो. आपल्यालाही वाटतं आहे की आता सगळं संपलं आहे गं ताई, नोकरीत पण मन लागत नाही आहे, नात्यांमध्ये दुरावा आला आहे, स्वतःला आम्ही कुठेतरी हरवून बसलो आहे. मोबाईल हँग झाला तो तरी आपण स्टार्ट करतो, म्हणजे बंद करतो, स्विच ऑफ करतो आणि लगेच रिस्टार्ट करतो. मग आपण आपल्या आयुष्याचं का करू शकत नाही? का आपण आपलं बटन रिस्टार्ट करण्यासाठी इतकं घाबरतो आहे? तर आत्ता जेही मी तुम्हाला सांगितलं या 4 मिनटात आणि समोरच्या 4 मिनटात जेही सांगणार आहे ना, त्या मिनटात तुम्ही तुमचं 8 वर्षाचं भविष्य बदलू शकता. कारण तुम्ही स्वतःला इतकं स्टेबल करू शकाल की तुम्हाला वाटेल यस, दॅट इज मी, म्हणजे माझ्यासाठीच हे आहे. तर आपला समोरचा पॉईंट आहे द रिॲलिटी चेक.
आपण ना काय करतो, रिॲलिटी चेकच करत नाही, म्हणजे आपण ट्रूथ स्वीकारत नाही. अनेकदा आपण आपल्या भूतकाळातच अडकून राहतो. माझ्यासोबतच असं का झालं आहे गं, या प्रश्नात इतकं अडकून राहतो, माझ्यासोबतच का, हे आपण मान्यच करत नाही. आणि जे झालं ते असं का म्हणत नाही की तो माझा एक चॅप्टर होता, तो माझा एक भूतकाळ होता. त्या भूतकाळामुळे किंवा त्या भूतकाळातल्या चॅप्टरमुळे आपण आपलं वर्तमान आणि फ्युचर का खराब करत असतो. मग जेव्हा तुमचा एक चॅप्टर खराब झाला तर तुम्ही पूर्ण पुस्तक का खराब करण्याच्या मागे लागलेले आहे. तो चॅप्टर तिथेच क्लोज करा आणि तुमच्या चुकांची एक लिस्ट बनवा, ती कागदावर लिहा आणि तो कागद फाडून फेकून द्या. स्वतःला माफ करणं ही रिस्टार्टची पहिली बटन आहे किंवा हेच रिस्टार्टचा पहिला स्टार्ट आहे. नंतर बघा, डिजिटल डिटॉक्स किंवा वातावरण बदल. बघा, आपलं वातावरण आपणच बदलू शकतो. दुसरे कोणी बदलत नाही म्हणून काय आपण बदलायचं थांबायचं नाही. 30 वर्ष झाले जर आपण एखाद्या माणसाला बदलू शकत नाही तर मग स्वतः बदलणं योग्य राहील की. बरोबर आहे ना. आयुष्याचा विचार करत बसाल तर ते शक्य नाही. पण आपण आपल्या आजूबाजूचा कचरा तर साफ करू शकतो ना. म्हणजे जसे की आपल्या फोनमधले आपण रिकामे किंवा अनावश्यक जेही ॲप्स असतात ते डिलीट करतो. मग आपल्या आयुष्यातले निगेटिव्ह लोक किंवा निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह कचरा आपण का दूर करू शकत नाही. म्हणून जसं आपले जे अनावश्यक ॲप आहे ते दूर फेकतो, तसे अनावश्यक लोकांना अनफॉलो करा. तिथून तुमचं बाह्य जग तुम्ही स्वच्छ करायला सुरुवात कराल आणि तेवढंच तुमचं मन शांत आणि सुंदर व्हायला लागेल. आणि 5 मिनटात स्वतःचा कधी डेस्कच आवरा, स्वतःचा स्टडी टेबलच आवरा, स्वतःचा बेडच साफ करा, स्वतःचा कपाटच साफ करा. यालाच म्हणतात स्मॉल हॅपीनेस. आणि इथूनच तुम्हाला फ्रेश वाटायला सुरुवात राहील. नंतरचा आणि शेवटचा पण खूप इम्पॉर्टंट 5 मिनटं नियम. आता 5 मिनटं नियम म्हणजे काय, मोठी मोठी स्वप्न पाहतो. रिस्टार्ट करायचं मतलब की एकदम मी पर्वत चढणार आता आणि या 5 मिनटात ना मी आता व्यायामच करणार, मी 5 मिनटात आता खूप काही करेल, मी एक पुस्तक एका दिवशी वाचेल, एका दिवशी सगळंच करतो, दुसऱ्या दिवशी गायब. असं करायचं नाही. जर तुमचं डोकंच तुम्हाला सांगत असेल की आज केलं उद्या करू नको, तर त्याला स्टॉप करा. दररोज करायचं, थोडं थोडं करायचं, 5 मिनटांनी सुरुवात करायचं. एकदा सुरुवात केली की गती आपोआप मिळते. पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तकाची फक्त 2 पानं एका दिवशी वाचा, 2 पानं दुसऱ्या दिवशी वाचा. त्याने काय होते, शिस्त लागते, नवीन सवय लागते, स्वतःची आयडेंटिटी तयार व्हायला मदत होते. मी किती जुनी आहे किंवा मी किती अनइझी आहे किंवा मला कोणी व्हॅल्यूज देत नाही, स्वतःचा आयडेंटिटी अशी तयार करू नका. तर स्वतःची मी किती छान आहे, यस आय कॅन डू इट, अशी आयडेंटिटी तयार करा. जेणेकरून तुम्हाला तुमची सकाळची 30 मिनटं फक्त स्वतःसाठी वापरता यायला तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असाल. म्हणून आत्ताच सकाळी उठल्यावर फोन बघण्याऐवजी पॉझिटिव्ह अफर्मेशन करायला सुरुवात करा आणि ध्यान करा. तर रिस्टार्ट करणं सोपं आहे, पण तो एक दिवस खराब गेला तरी चालेल, दुसऱ्या दिवशी खराब गेला तरी चालेल, पण कॉन्सिस्टन्स म्हणजे सातत्य ठेवा, दररोज करा. म्हणजे दुसऱ्या दिवशी शून्यापासून सुरुवात करायची गरज भासणार नाही. म्हणजे आज जर आपण 1 मिनिटानं सुरुवात केली तर उद्या 2 मिनिटानं करू. म्हणजे जिथून शून्यापासून सुरुवात होती ते 5 मिनिटाची सुरुवात होईल. आत्ता मी जेवढ्या स्टेप्स तुम्हाला सांगितल्या यातील तुम्हाला सर्वात जास्त कुठली स्टेप्स आवडली कमेंट मला नक्की सांगा. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच एका आपल्या मैत्रिणीला किंवा माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, मला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुमच्यापासून मला फुलाची पाकळी मोटिवेशन मिळेल आणि 10 ताईंजवळ हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना पण छान स्वतः काहीतरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल. मित्रांनो, अभ्यासाचं टेन्शन आणा तो कामाचा पसारा, सक्सेस मिळवायला हवं तर आता वैशालीच्या प्लॅनिंगचा सहारा. सकाळी लवकर उठून करा 5 मिनटं प्रिऑरिटी सेट, पॉझिटिव्ह अफर्मेशन, दिवसभराचा टास्क तुमचा करतो कमी. एक बनवून ठेवा छान स्वतःचं स्टडी प्लॅनिंग आणि मग तुमचा कठीण दिवसही जाईन सोपा तुम्हाला. ईट द फ्रॉग आधी कठीण विषय संपवा, मनातल्या भीतीला आता कुठेतरी लांब घालवा, मोबाईलला ठेवा लांब, करा नोटिफिकेशन ऑफ, नाहीतर तुमचं अभ्यासाचं आणि स्मॉल हॅपीनेसचं स्वप्न होईन जाईल स्टॉप. वापरा आता सुंदर हॅक तुमच्या देतील मेंदूला थोडी विश्रांती, फोकस आणि 5 मिनिटांची शांती. डायग्राम, फ्लोचार्ट आणि द्या थोडी साथ. मग अवघड कन्सेप्ट नाही, आज जे वाचलं ते उद्या तुमच्या डोक्यात राहणार नाही. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी करा रिव्ह्यू ऑफ द डे. यशाचा हाच मार्ग सर्वात सोपा आहे. अभ्यास म्हणजे ओझं नाही, स्मॉल हॅपीनेस म्हणजे जगणं सोडायचं नाही.
30+ 40+ म्हणजे तुम्ही थांबणार नाही. वय म्हणजे बंधन नाही, तर एक अपॉर्च्युनिटी आहे. स्वतःला सिद्ध करण्याची हीच खरी आयडेंटिटी आहे. सो वैशालीने तुम्हाला सांगितलं एक मोटिवेशन. आता करू नका वेट, आता करा पटकन सबस्क्राईब, कारण तुमच्या बक्षीस मिळेल ग्रेट, आणि मलाही तुमच्यापासून मिळेल एक अनोखी भेट. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.